ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। कल्याण डोंबिवली महानगर पालिका के वार्ड एरिया के आशिले इलाके में लंबे समय से चली आ रही पानी की कमी की समस्या में आखिरकार राहत के संकेत दिख रहे हैं। आशिला गांव के लिए अलग वाटर सप्लाई पाइपलाइन होने के बावजूद चिंचपाड़ा और द्वारी इलाकों में कई बिल्डिंग और चौल के बिना इजाजत नल कनेक्शन की वजह से आशिला गाँव के कई इलाकों में पानी नहीं पहुँच रहा था। इस वजह से लोगों को घड़ों में पानी लाने के लिए जंगल का चक्कर लगाना पड़ रहा था। लोकल एक्टिविस्ट नितिन तारे, इंदिरा तारे, गणपति कामले, गोपी कड़ू, अशोक कड़ू, प्रभाकर कड़ू और संतोष कड़ू ने इस गंभीर स्थिति पर लगातार नज़र रखी और केडीएमसी वाटर सप्लाई डिपार्टमेंट से बिना इजाज़त कनेक्शन के खिलाफ कार्रवाई की मांग की। इस मांग पर केडीएमसी अधिकारियों ने आज एक एक्शन कैंपेन शुरू किया और चिंचपाड़ा इलाके में 30 से ज़्यादा बिना इजाज़त कनेक्शन काट दिए गए। इसके साथ ही असिस्टेंट कमिश्नर जगताप ने बताया कि ये गैर कानूनी कनेक्शन करने वालों के खिलाफ केस दर्ज करने की प्रक्रिया चल रही है। इस कार्रवाई के बाद आशिला इलाके के लोगों ने राहत की सांस ली है और केडीएमसी और लोकल वर्कर्स को धन्यवाद दिया है। आशिळे गावचे स्वतंत्र जलवाहिनी ही नांदिवली मेन टॅपिंग पॉइंट ते आशिळे गाव ही मुख्य जलवाहिनी असून त्याच्यातून आशिळे गावाला पूर्ण पाणी पुरवठा होतो। पण ही मुख्य लाईनी द्वारली, नांदिवली, चिंचपाडा या भागातून येते। इथे बऱ्याच लोकांनी त्याच्यावर अनधिकृत कनेक्शन घेतल्यामुळे जास्तीत जास्त 80% पाणी आमचा चोरीला जातो इथे आणि 20% आम्हाला भेटतोय। तर आम्ही वारंवार तक्रार करून अधिकाऱ्यांना सांगितलं की हे कनेक्शन काढा। अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून आमचे जाधव साहेब असतील, मलेकर साहेब असतील, जगताप साहेब असतील यांनी सहकार्य करून पोलीस प्रशासन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, कोळसवाडी पोलीस स्टेशन सहकार्य करून संयुक्त कारवाई करत आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले ही कारवाई आम्ही कंटिन्यू करू आणि योग्य ते गुन्हे दाखल करू आणि आमची पण अपेक्षा तीच आहे का ज्यांनी चोरीच्या लाईनी घेतल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे। आय प्रभागामध्ये आशाळे हे गाव आहे आणि एमआयडीसीचे पाईपलाईननी डायरेक्ट आशाळे गावासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईन 250 mm पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनद्वारे आशाळे गावामध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जाते तिथे आणि तिथून मग पाणी वितरण केलं जाते। परंतु बऱ्याच वेळा तिथल्या गावातल्या लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या की पाणी पुरवठा कमी होतोय, प्रेशरने होत नाही आणि मग आमच्या टेक्निकल टीमने सर्वे केला असता असं दिसून आलं की या लाईनवर चिंचपाडा भागातील रहिवाशांनी, चाळ लोकांनी, चाळधारकांनी, इमारतधारकांनी अनधिकृतपणे कनेक्शन घेतल्याचं निदर्शनास आल्यानुसार आम्ही आज इथे प्रोग्राम लावला। स्थानिक कोळसवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस, आमचे महापालिकेचे पोलीस, आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मळेकर साहेब, आमचे वॉटर सप्लायचे डेप्युटी इंजिनियर जाधव साहेब आणि मी स्वतः सहाय्यक आयुक्त आय प्रभाग आणि आमची टीम संपूर्ण कर पाणी विभागाचे लिपिक किंवा आणखीन अनधिकृत बांधकामाचे सर्व स्टाफसही आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहोत आणि आता इथे जिथे आम्हाला हे अनधिकृत कनेक्शन दिसून आलेले आहेत ते आत्तापर्यंत आम्हाला वाटतं 30-40 कनेक्शन आत्तापर्यंत आम्ही तोडलेले आहेत। अजूनही आमची कार्यवाही संध्याकाळपर्यंत चालूच राहणार आहे आणि या ज्या लोकांनी जे कनेक्शन हे घेतलेले आहेत त्या कनेक्शन धारकांच्यावर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत। ही मोहीम अशी सुरू राहणार आहे? ही मोहीम अशी सुरू राहणार आहे आणि यानंतरही पुन्हा जर त्यांनी पुन्हा नळ जोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा वारंवार त्यांचे गुन्हे दाखल करू आणि हे कनेक्शन खंडित करण्याचा आमचं निरंतर प्रयत्न चालू राहणार आहे।
आम्ही सामान्य व्यक्ती आहोत, घर सोडून जाऊ शकत नाही. आम्हाला जवळजवळ 99 सालाला जे उपोषण केलं, आम्ही परत उपोषणाला बसू. साहेबांच्या खुर्च्या हलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्हाला न्याय हवा. आम्ही मध्यमवर्गीय लोक आहे, आम्ही फ्लॅटमध्ये जाऊ शकत नाही. आमची जी लाईन आहे तीच आम्हाला हवी आहे. आणि जे चोरून लाईनी घेत आहे त्याच्यावर हे साहेबांनी नुसतं नकाशा म्हणून बघून जायचं नाहीये, कारवाई केली पाहिजे. नाहीतर त्यांच्या खुर्चीवर कॉर्पोरेशनच्या खाली आम्ही बसवल्याशिवाय राहणार नाही. आमची महिला आहे, उपोषणाला बसू, सर्व महिलांना घेऊ. मागचे दिवस परत तुम्ही लोकांनी आम्हाला दाखवले आहे. आम्ही आता माघार घेणार नाही. आम्ही पोलिसांना सुद्धा घाबरणार नाही. ब्यूरो रिपोर्ट, कल्याण उल्लास विकास. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।